विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग म्हणजे काय याबद्दलची माहिती बघायची आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग म्हणजे इंटरनेटद्वारे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग म्हणजे इंटरनेटद्वारे एकाच वेळी दोन व्यक्ती किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तींमध्ये व्हिडिओ आणि ऑडिओच्या माध्यमामधून संवाद साधण्याची प्रक्रिया म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. यामध्ये संवाद साधणारे व्यक्ती हे एकमेकांच्या चेहऱ्याची आणि हालचालीचे प्रत्यक्ष दृश्य पाहू शकतात आणि आवाजाद्वारे एकमेकांची विचारांची देवाणघेवाण करू शकतात. हे देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमुळे आपल्याला शक्य आहे. या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा वापर शाळेमध्ये, शासकीय कॉलेजमध्ये, महाविद्यालयांमध्ये, शासकीय कार्यालयांमध्ये, व्यवसायामध्ये किंवा आपण व्यक्तिगत संवादासाठी देखील या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा मोठ्या प्रमाणावर वापर होताना आपल्याला दिसून येतो. या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वैशिष्ट्य काय? या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची वैशिष्ट्य पाहत असताना आपल्याला असं सांगता येईल की या ठिकाणी चित्र आणि आवाजाचं कम्युनिकेशन होतं. या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमुळे संवाद साधणारे जेवढे लोक असतील त्या सगळ्या लोकांच्या चेहऱ्याचे प्रत्यक्ष चित्र, ज्याला आपण लाईव्ह म्हणतो, त्यांचा आवाज हे दोन्ही एकाच वेळी दुसऱ्या व्यक्ती दिसतात आणि ते ऐकू सुद्धा शकतात. म्हणजे याचं पहिलं वैशिष्ट्य चित्र आणि आवाजाचं संप्रेषण. या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी असतं आवश्यक ते म्हणजे इंटरनेट कनेक्शन. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी स्थिर आणि उच्च गतीचं इंटरनेट असणं आवश्यक असतं. त्यामुळे व्हिडिओ कॉलची गुणवत्ता आणि अडथळ्याशिवाय संवाद साधणं शक्य होतं, म्हणजे इंटरनेट कनेक्शन पाहिजे. त्यानंतर या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी वेगवेगळे ॲप देखील उपलब्ध आहेत, सॉफ्टवेअर देखील उपलब्ध आहेत. म्हणजे या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी आपल्याला वेगवेगळ्या ॲपचा वापर करता येतो, सॉफ्टवेअरचा वापर करता येतो. आता त्यापैकी कोणते ॲप आहेत तर साधारणपणे झूम मीट नावाचा ॲप आहे, गुगल मीट नावाचा ॲप आहे, त्यानंतर मायक्रोसॉफ्ट टीम नावाचा ॲप आहे, स्कायपी नावाचं एक ॲप्लिकेशन आहे. म्हणजे हे आहेत प्रसिद्ध ॲप ज्याद्वारे आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेऊ शकतो, त्याचं अरेंजमेंट करू शकतो. त्याचप्रमाणे काही सॉफ्टवेअर पण आहेत जे आपल्या लॅपटॉपमध्ये, कम्प्युटरमध्ये पाहिजे त्या अनुषंगानं आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेऊ शकतो. त्यानंतर यामध्ये वैशिष्ट्य काय तर फाईल शेअरिंग आणि स्क्रीन शेअरिंग देखील करता येते. म्हणजे आपण इथं बसले, कोणत्या ठिकाणी बसलेलो असू दे, पुढचा व्यक्ती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरचा कोणत्याही देशामध्ये असू दे, या दरम्यान जो व्हिडिओ कॉल होतो, या व्हिडिओमध्ये आपल्याला जे सहभागी लोक असतात ते एकमेकांना वेगवेगळ्या फाईल्स, डॉक्युमेंट्स, प्रेझेंटेशन आणि स्क्रीन शेअर करू शकतात, ज्यामुळे माहितीची आदान प्रदान होणं सोपं जातं. हे त्याचं पुढचं वैशिष्ट्य. त्यानंतर या व्हिडिओ कॉलची रेकॉर्डिंग देखील आपल्याला भविष्यामध्ये उपलब्ध करून ठेवता येते, म्हणजे याचं रेकॉर्डिंग करता येतं. हा व्हिडिओ कॉल तयार करत असताना किंवा व्हिडिओ कॉल करत असताना, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करत असताना काही प्लॅटफॉर्ममध्ये व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे या बैठका असतील किंवा एखादा तास असेल, चर्चा असेल, याचं पुनरावलोकन करण्याची सोय त्यामुळे उपलब्ध होते. पाहिजे त्यावेळी तो व्हिडिओ आपल्याला लावता येतो, ऐकता येतो आणि त्याच्यातली माहिती ग्रहण करता येते. या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचं पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आंतरराष्ट्रीय संवाद यामुळे साधला जातो. प्रत्यक्ष त्या व्यक्तीकडे जाण्याची गरज नाही. या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा वापर जगभरातील लोकांशी
संवाद साधण्यासाठी केला जाऊ शकतो. त्यामुळं वेळ वाचतो, बचत होते आणि स्थळाची मर्यादा कमी होते. म्हणजे प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाण्याची आपल्याला आवश्यकता नाही. या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचे फायदे कोणते मित्रांनो? तर वेळ आणि खर्चाची बचत होते. म्हणजे आपल्याला इतक्या लांब कोणत्याही देशामध्ये जरी समोरचा व्यक्ती असेल त्याच्याशी आपल्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलता येते. म्हणजे तिथं आपल्याला भौतिक उपस्थितीची आवश्यकता नाही. त्यामुळे प्रवास आणि वेळेचा खर्च वाचतो. त्यामुळे दुसरा फायदा काय होतो? यामुळे युनिव्हर्सल कम्युनिकेशन होतं. वैश्विक संवाद आपल्या वेगवेगळ्या देशामधल्या वेगवेगळ्या शहरातील लोकांना एकत्र येऊन संवाद साधणं सोपं होतं. म्हणजे याद्वारे आपल्याला आंतरराष्ट्रीय संवाद साधता येतो. या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा पुढचा फायदा आहे तो म्हणजे दूरदर्शन आणि टेलिव्हिजनची सत्रे. अनेक शास्त्रीय बैठकांमध्ये, अनेक महाविद्यालयांमध्ये, अनेक व्यवसायामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा वापर केला जातो. ज्यामुळं व्हिडिओच्या माध्यमामधून, टेलिव्हिजनच्या माध्यमामधून, लॅपटॉपच्या माध्यमामधून, दूरदर्शनच्या माध्यमामधून ते प्रसारित केलं जाऊ शकतं. हे याचा एक फायदा. त्यामुळे दुसरा फायदा आहे पुढचा तो म्हणजे लवचिकता आहे यामध्ये आणि सुविधाजनक हे आहे. या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमुळे कोणत्याही ठिकाणी आणि कोणत्याही वेळी आपल्याला बैठक घेता येते. यामुळे लोक जास्त लवचिकतेने कार्य करू शकतात. यामध्ये संवादाची स्पष्टता असते. म्हणजे चित्र आणि आवाज एकाच वेळी ऐकण्यामुळे संवाद स्पष्ट आणि प्रभावी होतो. जो केवळ आवाजावर आधारित जे फोन होते ना, या फोनपेक्षा ह्या व्हिडिओ कॉल अत्यंत जवळचा, म्हणजे त्या व्यक्तीपर्यंत जाण्याची गरजच आपल्याला पडत नाही. म्हणजे संवादामध्ये स्पष्टता येते. त्याचप्रमाणे या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमुळे शिक्षणासाठी याचा बहुतांश उपयोग होतो. आपल्याला असं म्हणता येईल शाळा असेल, महाविद्यालय असेल, वेगवेगळे कोर्सेस, वेबिनार, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा वापर करून शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये संवाद साधला जातो. म्हणजे दूरस्थ शिक्षण, ज्याला ऑनलाईन लर्निंग म्हणतो, याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जाऊ शकतो. आता हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचं क्षेत्र कोणत्या ठिकाणी वापरलं जातं? तर ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, व्यवसायामध्ये वापरलं जातं. वेगवेगळ्या टीम मिटिंग घेता येतात, प्रशिक्षणं घेता येतात, प्रेझेंटेशन घेता येतात, क्लायंटच्या मिटिंग घेता येतात. यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा वापर केला जातो. म्हणजे व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा वापर केलेला दिसून येतो. त्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये देखील ऑनलाईन शिक्षण, वेबिनार्स यामध्ये जे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा वापर आजकाल खूप वाढलेला आहे. विद्यार्थ्यांना घर बसल्या तज्ज्ञांपासून वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान प्राप्त होण्यास मदत होते. म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये देखील या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होताना आपल्याला दिसून येतं. त्यामध्ये दुसरं आहे मेडिकल फील्ड. या मेडिकल फील्डमध्ये देखील आजकाल रोबोटद्वारे ऑनलाईन ऑपरेशन करण्याची प्रक्रिया आलेली आहे. म्हणजे टेलिमेडिसिन म्हणून याचा वापर देखील होऊ शकतो. डॉक्टर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रुग्णांची तपासणी करू शकतात. रुग्णांना म्हणजे तिथं आपल्याला प्रत्यक्ष त्या दवाखान्यामध्ये जाण्याची गरज नाही. टेलिमेडिसिनद्वारे आरोग्याची चिकित्सा देखील या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येते. या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमुळे हे देखील सोपं झालेलं आहे. त्याचप्रमाणे राजकीय आणि शासकीय कामकाजासाठी आत्तापर्यंत खूप वेळा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा वापर आपल्याला झालेला दिसून येतो. आपण बऱ्याच वेळा ऐकतो का मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यातील कलेक्टरांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. म्हणजे विदिन सेकंद आपण कोणत्याही व्यक्तीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये घेऊ शकतो आणि संवाद आपला एकमेकाशी होऊ शकतो. हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमुळे दूरस्थ संवाद साधण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये मदत झालेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर हे होतं विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कॉन्फरन्सिंग याबाबतची माहिती. यानंतरचा पुढचा व्हिडिओ घेऊन पुन्हा आपण येऊया. तोपर्यंत धन्यवाद.